मंचवी शेवटी ही युट्यूबर बनली. याला काय म्हणतात सोळीने चाकू. कुठे गेलेलो पडते तुम्हाला स्वतःहून काम मिळतात. तुम्हाला कुठेही मार्केटिंग करायचं नाही. जाम काम असतं. स्टडी पण केलेलं असतं. या ऑलिम्पिकला काय ऑलिम्पिक. सो आय वर्क फॉर लाईक प्रॉपर ऑलिम्पिक प्रॉडक्ट सिस्टम. आणि टू मेनी फ्रुट्स झालं. हॅलो, नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आहे 28 जानेवारी आणि अत्यंत रेग्युलर डे आहे. ऑफिसला आली आहे. सकाळीचे वाजलेत 7:15 7:30 झालेत आत्ता. सो अगदी सकाळपासून प्रवास सुरू केला होता अंधारात आणि आता कुठेतरी असा थोडा उजेड पाहायला मिळतोय. आणि आज ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे तुम्ही जसं थंबनेलला पाहिलं, माझा एक फ्रेंड जो पॅरिसला होता तो फायनली मुंबईमध्ये आला आहे. सो त्याला आम्ही सगळे भेटणार होतो. आम्ही सगळे म्हणजे आम्ही 3 जण, तो, मी आणि आमची अजून एक मैत्रीण आहे. आणि सो त्यांना मी आत्तापर्यंत त्यांना या माझ्या ब्लॉगमध्ये कधीच इंट्रोड्यूस केलेलं नाही आहे. मी ते सगळे ते कुठे भेटले काय भेटले ते सगळं नंतर सांगते. पण येस, तो भेटणार आहे. आणि आता सध्या ऑफिसला तितकंसं कुणी नाही आहे. दीक्षिता आणि स्नेहा आली आणि माझ्या मते आता सिद्धी पण येईल. आणखीन एक सिद्धी आहे आमच्या टीममध्ये. सो येस, आजचा व्लॉग कसा होतोय तुम्ही पण बघा. आवडला तर कळवा आणि स्टे ट्यून. दीक्षिता असते तर सांगितलं. हाय कर. हाय. शमिका मॅडमचा काल बर्थडे होता. त्यांनी आम्हाला आज अय्यंगार बेकरीचा केक आणलाय. इकडे पण वाटला सगळ्यांना. किशोर सर आले. छान दिसत आहे किशोर सर. तर हा ब्लॉग कधी जाणार आहे आता बघू. केक चॉकलेट वरती असतं राजभोग केक असं काहीतरी. प्रेसिता आली आहे ऑफिसला. एकदम फॉर्मल कपडे घालून आली आहे. तर सगळ्यात आधी मी संध्याकाळी पोहोचले दादरला, कारण आम्ही तिकडेच भेटणार होतो. आमच्या जुन्या कॉलेजच्या इकडे म्हणजेच विल्सन कॉलेजच्या इथे भेटायचा खरं तर प्लॅन होता. पण आम्ही म्हटलं ठीक आहे, सगळ्यांना मध्ये पडेल म्हणून आम्ही दादरला भेटलो. मी आज भेटले हिमाली आणि विश्वजित यांना. हे आहेत ते दोघं. हे माझे विल्सन कॉलेजला असतानापासूनचे मित्र आहेत. तेव्हा अगदी मला फारच कल्चरल शॉक बसल्यानंतर ज्यांच्या प्रेझेन्समुळे मी सावरले ते हे दोघं. विश्वजित हा सध्या पॅरिसला असतो. हिमाली इकडे असते, पण हिमाली सुद्धा अनेक दिवसांनंतर मला भेटणार होती. आणि अर्थात औचित्य हे होतं की आम्ही विश्वजित आला म्हणून भेटत होतो. सो दादरमध्ये शिवाजी पार्क जवळच असलेल्या टनटन नावाच्या या हॉटेलमध्ये, खरं तर आम्ही जेव्हा शिवाजी पार्कला गेले किंवा नारळी बागेत गेले तेव्हा हे पाहिले, पण हे आपल्याला काही परवडणार नाही असं मला वाटायचं. त्याच्यामुळे कधी जाणं झालं नाही. पण या दोघांच्या निमित्ताने तिथे सुद्धा जाणं झालं. आणि खरं तर छान होतं सगळा ॲम्बियन्स, फूड वगैरे तुम्हाला दाखवतेच मी पुढे. तिथे ना लाईव्ह म्युझिकसुद्धा असतं. आम्ही माझ्या मते जेव्हा गेलो तेव्हा फार लोकं नव्हती, पण नंतर आम्ही बराच वेळ होतो तिथे. त्यामुळे हळूहळू जेव्हा गर्दी होत होती तेव्हा ते लाईव्ह म्युझिक आणि एकूणच सगळा जो रंग त्या संध्याकाळला चढत होता तो होता. मी हे विशेषतः शूट करण्याचं कारण म्हणजे इथे किती म्हणजे हा बघा ना, असं थोडा राजेशाही पण हे स्ट्रक्चर आहे. आणि त्यामध्ये ही महाराणी मोनालिसा. तर तुम्ही हे कुत्रे मांजरं हे स्पॉट करू शकता का मला नक्की सांगा. एकंदरीत इथलं एकूण जो ॲम्बियन्स आहे तो खूप छान होता. आणि आता हिमाली आणि विश्वजितचा आपण इंटरव्ह्यू घेऊया, तो सुद्धा तुम्ही ऐका. पण आई बोलली इकडे घेऊ ते दोघी सुट्टी असते उद्या तर आले असते. कसं वाटतंय विश्वजित रिटर्न येऊन? आणि काय बदल जाणवतो 2.5 वर्षांनी येऊन? सगळीकडेच कामं चालू आहेत. मेट्रोची कामं पण चालू तिकडे. आणि हवामानात काय बदल जाणवतोय? हवामानामध्ये खूप प्रदूषण दिसतंय. तिकडे प्रदूषण असं ना? प्रदूषण हा प्रकार नाही. तिथे निळं शुभ्र आकाश असतं. ते आपणच तारे तारका वगैरे दिसतात का तिथे? शहरामध्ये दिसतं, विच इज व्हेरी रेअर. तू तिथे काय करतोस ते पण सांग, सगळं फुल बायोडेटा.
तिथे मी सध्या फ्रीलान्स वर्क करतोय. सो तिथे खूप सारे फॅशन वीक्स असतात, एव्हरीवन नोज. कारण तिथे जवळजवळ तुम्हाला दर महिन्याला 2-3 मेजर फॅशन वीक्स चालू असतात आणि युजली इंटरनॅशनल्स असतात. सो खूप सारी कामं असतात, खूप मॉडेल्सचा फुटफॉल जास्त आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला स्वतःहून कामं मिळतात, तुम्हाला कुठेही मार्केटिंग करायचं लागत नाही, जाम कामं असतात. सो यू जस्ट हॅव टू बी देअर. ऑलिम्पिकसाठी पण केलेलंस ना? या ऑलिम्पिकला काय? ऑलिम्पिक. सो आय वर्क फॉर लाईक प्रॉपर ऑलिम्पिक ब्रॉडकास्ट सिस्टीम आणि त्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला म्हणजे एवढी चांगली ऑलिम्पिक कमिटी आहे. सो दे इन्सिस्ट लाईक त्या लोकांनी आम्हाला विजाज दिले. सो युजली कोणी करत नाही. त्या लोकांनी स्पेशल विजा इथे आणि इंडियन लोकांसाठी त्या लोकांनी स्पेशल एम्बेसीमध्ये स्पेशल सेक्शन ठेवलेलं ऑलिम्पिक वाल्यांनी फॉर इंडियन पीपल. सो विच इज लाईक व्हेरी रेअर. कोणी करतं आपल्यासाठी आणि खूप सारे चांगले पेमेंट्स मिळाले इव्हन फॉर स्टुडंट्स. या सो आम्हाला म्हणून इकडे पार्टी आहे आता. आणि त्यामुळे आमच्या दोघींना पार्टी आहे. आणि प्लस ते का मराठी मूवीसाठी पण काम केलेलं ना? इकडून पुष्कळ लोकसाठी कुठल्या होता ना स्टोरीज, तू बघत नाहीस म्हणजे ह्याच्या स्टोरीज? तो मी फेसबुकला बघते त्याचं सर, फेसबुकला असतं. कारण हा फेसबुकला सारखे फोटो वगैरे असतात तर ते बघते, मी स्टोरीज नाही बघितले. हा कुठल्या मूवीला? पुष्कळ जोगची आता ऍक्च्युली या महिन्यात येणार होती. सो त्यासाठी मी आलेलो प्रीमियर साठी. बट त्याची अजून एक मूवी आली. सो ही पोस्टपोन प्रीमियर. सो आय थिंक इट्स इन मार्च एप्रिल नाव. सो मे बी असेल मार्चच्या सेकंड वीक मध्ये प्रीमियर. तू आहेस तोपर्यंत की नाही, म्हणून मी ऍक्च्युली एक्सटेंड केलं पण ते एक्सटेन्शन नाही पुरत आहे अजून त्यासाठी पण. सो मग टाकेन मी त्याच्यात. पोस्टरवर माझं नाव आहे कारण आय वॉज अ DOP. प्राऊड भाऊकी. हा तुझं पण सांग. हा या दॅट्स गर्लफ्रेंड्स बद्दल विचार. हा तिकडे पॅरिसला कॉन्टेंट देते तिला. पॅरिसच्या मुली कशा आहेत? पण आम्ही जसं सिरीज मध्ये वगैरे बघतो तसंच आहे की असतात. हो आपल्यासारखे आहे, आपल्याला कल्चर आहे तिकडे. तू एमिली इन पॅरिस बघितलंय? नाही. अरे यार, तो आता डायरेक्ट विश्वजित इन पॅरिस. हा मजा येते. तिकडे आवडतं का इकडे आवडते? आता जर तिकडची हवा मागवली पण आय मिस मुंबई ऑलवेज. वा. आणि तू सिद्धीला किती मिस केलंस ते पण सांग. हा ते पण सांग. हा मी शब्द सुचत तसं नाही, कारण आपण केव्हा बोललेलो मागच्या वर्षी एकदा. हा, तेव्हा आम्ही हेच बोललेलो की सिद्धी इज डुईंग व्हॉट शी वॉन्टेड टू डू. तेव्हा आम्ही बोललेलो ऍक्च्युली. वा वा. हा आता तुझं काय? माझं काय नाही. ही मुंबईतच असते, इकडे चिंतामणी. पण बोल 2 शब्द काहीतरी चांगले. लाईक शेअर सबस्क्राईब तर लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. चिंतामणीला दर्शन देईन मी. आपण माहिती असा व्हिडिओ केलेला त्या आशनाचा मंचवी. शेवटी युट्यूबर बनली. याला काय म्हणते सोळीने चाकू. कुठे गेलेलो पडते? तर असा झाला आमचा वार्षिक
मीटअप. याआधी कॉलेजला असल्यानंतर पण म्हणजे एकदा आम्ही वर्षातून भेटायचो, आता अनेक वर्षांनी भेटलो, पण खूप मजा आली हिमाली आणि विश्वजितला भेटून. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चला बाय बाय.